नवरात्री स्पेशलमध्ये आज मी दाखवते राजगिऱ्याचे लाडू। एक वाटी गूळ घेतला होता, अर्ध्या वाटीच्या कमी पाणी घालायचं आहे आणि याला एक सारखं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, सारखं हलवत राहायचं आहे। गॅस मीडियमवरतीच ठेवायचा आहे, कंटिन्यूअस 10 मिनटं हलवत राहायचं आहे। तुम्ही चिक्कीचा पण गूळ घेऊ शकता, माझ्याकडे गावरान गूळ होता म्हणून मी हा गावरान गूळ घेतला आहे। त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर पाक तयार झाला आहे की नाही ते बघायचं आहे, असे गोळी पण पाक झाला पाहिजे। नंतर एक चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे। एक वाटी मी राजगिरा घातला आहे भाजलेला, मी हा विकतच आणला आहे, पाहिजे तर तुम्ही घरी पण भाजू शकता। थोडेसे भाजलेले दाणे घातले, 2 फोडी केलेल्या आहेत त्याच्या, मी बारीक नाही केलं आहे। दाण्यात घालून घ्यायचे आहेत, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच याचे लाडू बांधायचे आहे। हाताला थोडं पाणी लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे आणि अगदी गरम असतानाच याचे लाडू बांधायचे आहेत। हे खूप गरम आहे त्यामुळे लवकर मला बांधता नाही येते, हाताला चटके लागत आहेत। थोडंसं पाणी लावायचं आणि परत हे व्यवस्थित वळून घ्यायचे आहेत। खूप सुंदर होतात, क्रिस्पी होतात, छान। माझा गूळ गावरान असल्यामुळे त्याला असा कलर आला आहे। साखरेचे असले तर पांढरे शुभ्र होतात, ते गुळाचे असल्यामुळे याला असा कलर आला आहे। सगळे लाडू तयार झाले, खूप सुंदर होतात। तुम्ही एकदा घरी करून बघा, क्रिस्पी पण होतात। आणि कुठलेही गोड आपण घरी केलं ना तर ते खूप फिक्कं असतं, बाहेरून आणतो तर आपण डबल प्रमाण टाकतात ना, त्यामुळे बाहेरचं खूप गोड असतं, त्यामुळे शक्यतो घरीच करायचं। नक्की ट्राय करून बघा।